आज कुठे फिरायला चालायचं का असं म्हणत आम्ही श्रीमद रामचंद्र आश्रम मध्ये पोहोचलो, जे की धरमपूरच्या मोहनगड बायपास रोडला आहे। हे ठिकाण खूप म्हणजे खूप सुंदर होतं। इथे गेल्यावर आम्हाला असं वाटत होतं जसं काय आम्ही जपान मध्ये आलोय की काय। इथे सर्वात पहिले तुम्हाला पास काढावा लागतो, त्यानंतर एक डुगडुगी येते, तिच्यामध्ये बसून तुम्हाला 1 बाय 1 प्रत्येक स्पॉटला घेऊन जाण्यात येतं। पप्पा या स्टॅच्यूला बघून म्हणतात, अरे याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय। मी म्हणते, अरे पप्पा हा तर आपला आवड्यात दिसतोय। त्यांना बघून पप्पा पण म्हणतात, अरे हा हा तर आपला आवड्यात दिसतोय, आवड्यासारखाच सेम टू। त्यानंतर परत एक डुगडुगी येते आणि तिच्यामध्ये बसून आम्ही या सुंदर मंदिराचे दर्शन करायला जातो। तिथे दीदी आम्हाला सांगते की कशा प्रकारे देवाचे दर्शन घ्यायचे, तशा प्रकारे आम्ही ही दर्शन करतो। मंदिराचं आर्किटेक्चर खूप म्हणजे खूप सुंदर होतं। तेवढ्यात माझा भाऊ माझं नाव घ्यायला लागतो। कुठेही गेल्यावर आमच्या दोघांचे झगडे होणार नाही असं होतच नाही। तेवढ्यात मम्मी म्हणते, यांनी मंदिराच्या समोर हे काय सुकायला टाकलंय। मम्मीला म्हणतं, अगं मम्मी ती प्रोफेशनल रांगोळी आहे। तरी मम्मीने हात लावूनच कन्फर्म केलं। देवदर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो पेट पूजनसाठी, जिथे सात्विक जेवण होतं, ज्याचे 120 रुपीची थाली होती। परत डुगडुगी मध्ये बसून चाललो होता आम्ही घरी। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय, टेक केअर मंडळी।